नमस्कार. मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मार्डी या गावी आलेलो आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत कोमल अंकुश सावंत हिने यश मिळवलेले आहे. तिची राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. एका गौंड्याच्या मुलीने मिळवलेले यश हे सर्वांनाच एक प्रेरणादायक ठरलेले आहे. खरं तर हे यश मिळवत असताना कोमलने किती संघर्ष केला हे आता आपण तिच्याकडून जाणून घेऊया. मारडीची कन्या, माणदेशी कन्या कोमल, तुझं मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम स्वागत आणि तुझी राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल तुझं अभिनंदन. आणि माणदेशी कन्या म्हणून तुझ्याशी आपण गप्पा मारूया. तुझा हा संघर्षमय प्रवास खरंच सर्वांना एक प्रेरणादायक आहे. कोमल, एक सांग, तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे? सर, सर्वप्रथम नमस्कार. आणि मानदेशी भूषण यांचं सर्वप्रथम खूप खूप आभार की तुम्ही वेळ काढून माझा प्रवास जाणून घ्याल इथपर्यंत पोहोचला. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सर, मी, माझे वडील, आई आणि 2 भाऊ आहेत. वडील गवंडी काम करतात. वडिलांचं शिक्षण 9वी पास आहेत. 10वीला गेल्यानंतर 6 महिन्यातच त्यांची शाळा सुटली आणि त्यानंतर ते गवंडी काम करू लागले. त्यानंतर आई गृहिणी आहे आणि घरी जी काही थोडीफार शेती आहे तर ती त्या शेतामध्ये काम करते. आणि भाऊ माझ्या नंतरचा भाऊ आहे, तो MPSCचाच अभ्यास करतो आहे. सलग त्यांनी पण PSIचे 2 मुलाखती दिल्या आहेत. तोही माझ्या नंतर भविष्यात अधिकारी होईल. आणि माझा जो लहान भाऊ आहे ओंकार, तो पप्पांसोबतच गवंडी काम करतो आहे सध्या. आणि एकंदरीत ही माझी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. कोमल, तुझा शैक्षणिक प्रवास कसा सुरू झाला? सर, मी पहिलीला खरं तर माझ्या आजीकडे होते, पवारवाडी इकडे. आणि त्यानंतर मग 2री ते 7वी पर्यंत कन्याशाळा मार्डी इथून केली मी. त्यानंतर 8वी ते 10वी छत्रपती शिवाजी विद्यालय मार्डी. 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण गावात झालं माझं. मराठी मीडियमला होते मी. 10वीला मला 84.55 चांगले मार्क्स मिळाले. मग त्याच्यामुळे मला सायन्सला ऍडमिशन घेतलं. मी 11वीला बारामतीला होते, शारदाबाई पवार महिला महाविद्यालय. 1 वर्ष तिथे मी पूर्ण केलं. एकंदरीत आर्थिक पार्श्वभूमी आणि एकंदरीत गावाकडून शहरी वातावरणात मी अडॅप्ट झाले नाही. आणि मी 12वीला परत दहिवडी कॉलेज दहिवडीला आले. दहिवडीला मला 12वीला 69% पडले आणि CETला थोडे मार्क्स कमी आले. तर त्याच्यामुळे आणि बॅकग्राऊंड आर्थिक एवढा नसल्यामुळे मला डॉक्टर व्हायचं होतं आणि ते त्यावेळी राहून गेलं. मग त्यानंतर मी MPSC करायची होती 12वी नंतर. मला माझ्या शेजारचेच एक चुलते माझे विजयकुमार सावंत सहाय्यक कक्ष अधिकारी झाले होते 2014ला. तर मग मी त्यानंतर त्यांच्याकडून माहिती घेऊन MPSCचा अभ्यास करायचा म्हणून ह्यामुळे मी BSCला ऍडमिशन घेतलं. मग दहिवडी कॉलेज दहिवडी येथूनच मी BSC FY SY TY पूर्ण केलं आणि त्यानंतर MPSCचा अभ्यास पूर्ण करायला घेतला. पहिलं म्हणजे मी पहिलीला होते ना, तेव्हाच माझ्या आजीने माझा पाया खूप बळकट केला होता. म्हणजे मी भविष्यात काहीतरी करेल हे माझ्या आजीला उमगलं होतं त्यावेळी. आणि एकंदरीत हा माझा शैक्षणिक प्रवास होता. तू स्पर्धा परीक्षेचं नियोजन कसं केलं? ऍक्च्युली मी 12वी नंतरच ठरवलं होतं की मी स्पर्धा परीक्षा करणार आहे. पण एकंदरीत BSC करताना प्रॅक्टिकल्स वगैरे याच्यामध्ये वेळ कमी मिळायचा. तर मी त्यावेळी अभ्यास न करता मग ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर अभ्यास करायला सुरू केलं. आणि आपल्याला हे माहिती आहे की स्पर्धा परीक्षा म्हणजे पुण्याला, दिल्लीला वगैरे जावं लागतं असं गणित असते. पण मी ते न करता मी सातारला 4 महिने लायब्ररीला होते. आणि तिथे जाऊन मी लायब्ररीत मुलं कसा अभ्यास करतात हे बघून घेतलं, स्ट्रॅटेजीज कशा असतात. त्यानंतर युट्यूब वरती, गुगल वरती बुक लिस्ट टॉपर्सच्या बघणं, त्यातले कॉमन बुक सिलेक्ट करणं आणि त्याच्यानंतर मी अभ्यासाला माझी सुरुवात केली. मार्गदर्शक मला होतेच माझे चुलते विजयकुमार सावंत, त्यानंतर विशाल सावंत जे सध्या रेल्वेमध्ये TC आहेत. तर त्यांनी पण मला बुक लिस्ट सांगितली होती. आणि मग त्याच्यानंतर मी अभ्यासाला सुरुवात केली. 4 महिने लायब्ररीचा अभ्यास केल्यानंतर मला समजलं होतं की मी घरी अभ्यास करेल म्हणून. आणि मग त्यानंतर मी घरी अभ्यासाला सुरुवात केली. ऑक्टोबर 2018 पासून मी अभ्यासाला सुरुवात केली. त्यानंतर 2019ला मी पहिली कंबाईनची परीक्षा दिली आणि 2019च्या परीक्षेमध्ये मी प्रिलिम्स क्वालिफाय झाले आणि STI सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि सहाय्यक कक्ष अधिकारी ह्या 2 पदांसाठी मुख्य परीक्षा दिली. पण माझे 2 आणि 4 मार्क्सने त्यावेळी पोस्ट राहून गेली. त्यानंतर 2020च्या परीक्षा दिली मी. 2020च्या परीक्षेला मी दोन्ही राज्यकर निरीक्षक आणि सहाय्यक कक्ष अधिकारी ही दोन्ही पदे मिळवली.
कोरोना आणि आपल्याला माहितीये लॉकडाऊन ह्यामुळे आमच्या परीक्षा झाल्या नाहीत एकंदरीत व्यवस्थित. तर 2021 ची परीक्षा मी ऑलरेडी दिलेली होती. मग त्याच परीक्षेमध्ये मी पुन्हा राज्यकर निरीक्षक आणि सहाय्यक कक्ष अधिकारी अशा एकंदरीत 15 दिवसाच्या निकालात मला 4 पदं मिळाली होती त्यानंतर. राज्यसेवेचा बघितलं तर मी 2020 पासून परीक्षा देत होते. 20ला मी मुख्य परीक्षा दिली. त्यानंतर पण माझं फायनल सिलेक्शन नाही झालं. 21ला मी मुलाखत दिली. तर त्यावेळी नाही झालं. 22ला त्यावेळी राज्यकर निरीक्षक सहाय्यक कक्ष अधिकारी निकाल लागला होता आणि प्रवास खरं तर थांबेल इथेच असं वाटत होतं. पण घरच्यांच्या पाठिंब्यामुळे आणि माझे चुलते विशाल सावंत यांनी मला कायम फोर्स करत राहिले की तुला राजपत्रित अधिकारी व्हायचं आणि मग राजपत्रित अधिकारी व्हायचं म्हणून मग परत अजून मी राज्यकर निरीक्षक या पदावर रुजू होऊन सध्या मी मुंबईला राज्यकर निरीक्षक पदावर कार्यरत आहे. तिथे परत मी 2023 पासून मी राज्यकर निरीक्षक पदावर आहे. मग ऑफिसमध्ये काम करत करत अभ्यास करणं खरंच खूप चॅलेंजिंग असतं. पण तरी सकाळी मला 3-4 तास, संध्याकाळी 3-4 तास वेळ मिळायचा आणि ऑफिसमध्ये मला जे सिनियर ऑफिसर आहेत ते खरंच खूप चांगले मिळाले. त्यांनी मला कामामध्ये जास्त हे न करता अभ्यास करायसाठी कायम प्रेरणा देत राहिले. त्यानंतर माझी मित्रमंडळी पण मला कायम प्रोत्साहन देत राहिले की तू खरं तर राजपत्रित पोस्ट डिझर्व करते. मग मी माझ्या अभ्यासाच्या फ्लो मध्ये कंटिन्यू राहिले. एक्झामच्या अगोदर मी थोडी सुट्टी घेतली आणि 2023 ची मुख्य परीक्षा दिली. त्यानंतर मुलाखत झाली आणि सध्या 15 दिवसापूर्वी जो निकाल लागला तर त्यावेळी माझी राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाली आहे. कोमल, एक सांग की 18 पासून तू स्पर्धा परीक्षा देत आहेत. खरं तर राजपत्रित अधिकारी होण्यासाठी तुला 5 वर्ष लागलेली आहेत आणि या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुला अपयश सुद्धा आलेलं आहे. तर अपयशातून तू यशाकडं कशा पद्धतीने मार्ग काढला? सर 2019ला जसं मी तुम्हाला सांगितलं माझे 2 मार्कने राज्यकर निरीक्षक पद गेलं होतं. तर त्यावेळी माझ्या कुटुंबाने मला खूप मोठा मानसिक आधार दिला. म्हणजे मला असं वाटत होतं की घरी बसून मी बहुतेक पोस्ट नाही काढू शकणार. पण पप्पा मला सांगत होते की ऑलवेज की तू होणार आहेस. आता तू गेली 2 मार्क्स नाही पण पुढे तुझा पहिला नंबर येईल, काय होईल. मग त्यावेळी मला पूर्ण पाठिंबा घरच्यांनी खूप पाठिंबा दिला. माझा भाऊ जो सध्या एमपीएससीचा अभ्यास करतोय तर तो ऑलवेज मला मोटिवेट करत होता की तू पहिल्या अटेम्प्ट मध्ये प्री क्वालिफाय होते म्हणजे तू नक्कीच भविष्यात चांगली पोस्ट घेऊ शकतेस. त्यानंतर माझा लहान भाऊ त्याने पण मला खूप मदत केली. म्हणजे जाग्यावर मला नाश्ता पोहोचवण्यापर्यंतच्या सगळ्या सोयी घरच्यांनी मला पुरवल्या आहेत. एमपीएससीच्या क्षेत्रामध्ये खरंच हे खूप मोठं असतं आणि एक मुलगी म्हणून मला एवढा सपोर्ट केला घरच्यांनी. कधीच विचार केला नाही की आपण एका मुलीला शिकवतोय म्हणून. उलट आमच्या घरामध्ये माझ्या 2 भावांपेक्षा जास्त स्पेशल ट्रीटमेंट मला असते आणि मी इतरांच्या आई वडिलांना पण सांगेन की तुम्ही मुला मुली भेद करू नका. कारण तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये माझ्या ज्या चुका झाल्या होत्या जसं की मी घरी राहून अभ्यास करत होते तर ऍक्च्युली फ्लो मध्ये कसा अभ्यास केला जातो हे एवढं मला माहिती नव्हतं. पण मी स्वतःच्या स्ट्रॅटेजीज बनवल्या. जसं की मी त्यावेळी असं होतं की 1 तासात 100 प्रश्न सोडवायचे असतात. तर मी जास्तीत जास्त स्टेज सिरीज सोडवण्यावरती भर दिला. त्यानंतर जास्तीत जास्त रिव्हिजन्स वरती भर दिला आणि एकंदरीत माझं जे बुक लिस्ट आहे तर ते मिनिमम ठेवून जास्तीत जास्त रिव्हिजन पूर्ण करून एकंदरीत परीक्षा दिल्या. त्यानंतर 2020ला माझं सिलेक्शन झालं आणि राज्यसेवेमध्ये सांगेल तर मी पहिलं म्हणजे कंबाईनचाच पूर्ण अभ्यास करत होते. राज्यसेवा एवढं माझ्या डोक्यात नव्हतं. मग त्यामुळे मी राज्यसेवेचा एवढा सिरियसली कधीच अभ्यास नाही केला. खरं तर सिरियसली अभ्यास करून 2023लाच मी पहिल्यांदा मुख्य परीक्षा आणि मुलाखत दिली आणि आता सध्या माझं सिलेक्शन झालं. कोमल, अजून एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हटलं का लोक किती तास अभ्यास केला ह्याला महत्व देतात. तर काही लोक कसा अभ्यास केला ह्याला महत्व देतात. तर तू या प्रश्नाकडे कशी बघतेस? सर एकंदरीत म्हणजे पास झाल्यानंतर खूप जण सांगतात आम्ही 16 तास अभ्यास केला, 18 तास अभ्यास केला. खरं तर हे पॉसिबलच नाहीये 16 आणि 18 तास अभ्यास करणं. मी म्हणेन की तुम्ही रोज 10 तास करा पण त्याचं आउटपुट चांगलं पाहिजे. तुम्ही किती केलं ह्याच्यापेक्षा अभ्यास किती क्वालिटेटिव्ह केला ह्याला महत्व आहे. मी सांगेल की डेली 10 तास सफिशियंट आहेत. तेवढा अभ्यासात आपण पोस्ट काढू शकतो. अजून एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न आहे म्हणजे की बऱ्याच वेळेला असं लोक म्हणतात की 10वी आणि 12वीच्या मार्कावर स्पर्धा परीक्षेकडे लक्ष असतं. जर 10वी 12वीला जर जास्त मार्क पडले तर त्याला स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकतं असं लोकांचं एक मत आहे.
तर तुला काय वाटतं? तर सर्रास हे मत मला चुकीचं वाटतं, कारण 10वी-12वीच्या मार्कवर आपण एखाद्याला जज करू शकत नाही. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. 10वीत ऍक्च्युअली एखाद्याने अभ्यास केला नसेल, 12वीतही केला नसेल, मार्क्स कमी पडू शकतात. पण आपण त्यानंतर अभ्यासामध्ये एमपीएससीच्या किती सातत्य ठेवतो, किती स्मार्ट वर्क करतो ह्याच्यावर खरं तर इकडचं यश डिपेंड आहे. तर तुम्ही 10वी-12वीच्या मार्क्सवर मुलांना कधीच जज करू नका. तुम्ही ते पुढे जाऊन किती हार्ड वर्क करणार आहेत. ऍक्च्युअली त्या मुलाची इच्छा पाहिजे खरं तर स्पर्धा परीक्षामध्ये एंटर करताना. कारण जे मोटिवेशन सेल्फ असते, सेल्फ मोटिवेटेड विद्यार्थी जो करू शकतो, तो बाहेरून आई-वडिलांनी फोर्स करून करू शकत नाही. ऍक्च्युअली त्या विद्यार्थ्याची इच्छा पाहिजे करण्याची. कोमल, अजून एक प्रश्न असा आहे, खरं तर तू माणदेशी कन्या आहेस आणि आपण जी मुलाखत घेतोय किंवा आताशी गप्पा मारतोय ती माणदेशी कन्या म्हणून तुझ्याशी बोलत आहे. खरं तर तू एक अधिकारी म्हणून काम करत आहेस. खरं तर अधिकाऱ्याच्या नजरेत न जाता ह्याच्याकडे न जाता कन्या म्हणून आपण बातचीत किंवा मुलाखतीचा भाग घेतलेला आहे. तर तू माणदेशी कन्येला काय सल्ला देऊ शकतेस? सर सध्या मी वस्तू व सेवा कर विभागामध्ये राज्यकर निरीक्षक पदावरती कार्यरत मुंबई येथे आहे. आणि मानदेश खरं तर या शब्दातच वेगळी रक्कम आहे. आम्हालाही प्राऊड खूप वाटतं की आम्ही मानदेशचे आहोत. आपल्या मातीमध्ये जन्मापासूनच कष्ट करण्याची प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये आपोआप इनबॉर्न असते. तर मला फक्त एवढंच सांगायचं की कोणतेही क्षेत्र निवडा तुम्ही. असं म्हणणार नाही मी की स्पर्धा परीक्षा निवडा किंवा हे निवडा ते निवडा. कोणतेही क्षेत्र निवडा, आपल्यामध्ये कष्ट करण्याची प्रवृत्ती जन्मापासून आहे. फक्त ती तुम्ही दाखवा आणि सातत्य ठेवा ह्या गोष्टींमध्ये. नक्कीच तुम्ही चांगलं करू शकता आणि मुलीही कुठे कमी नाहीयेत. मानदेशच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण बघत आहोत की मानदेशच्या कन्या सध्या निकालामध्ये आपल्या मानदेशच्या 4 मुली निवडून आल्या. तर खूप आनंद होतो ह्या गोष्टीचा की अशा दुष्काळी भागातूनही आपल्या पोरी पुढे येत आहेत. तर मी फक्त एवढंच सांगेन की तुम्ही आधीच्या ज्या आहेत त्यांच्याकडून प्रेरणा घ्या आणि नक्की चांगलं करण्याचा प्रयत्न करा. कोमल, तुझी राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. तर तू पहिली पसंती कुठल्या पदाला देणार किंवा कुठल्या पोस्टला देणार? सर खरं तर माझी अनुसूचित जाती मुलींमधून 4थी रँक आहे आणि 10 जागा आहेत. तर मला पोस्ट कन्फर्म आहे आणि प्रेफरन्स नुसार बघितलं तर मी नक्कीच उपजिल्हाधिकारी या पदाला पहिला प्रेफरन्स देणार आहे. त्यानंतर गटविकास अधिकारी आणि ऍक्च्युअली मला मुख्याधिकारी नगर परिषद ही पोस्ट मिळते आहे आणि मी सध्या ते मार्कांचे ह्याच्यानुसार पोस्ट मिळेल. तर मी सध्या अजून प्रेफरन्स बद्दल विचार करत आहे की मी कोणती पोस्ट घेणार आहे. कोमल, भविष्यात तू स्पर्धा परीक्षा देणार आहेस का? हो सर, नक्कीच. अजूनच सर्वोत्तम पद मिळवण्यासाठी मी अजूनच अभ्यास करून परीक्षा देणार आहे. तुमची मुलगी कोमल राजपत्रित अधिकारी झाली, हा, त्यावेळेस तुम्हाला वडील या नात्यातून काय वाटलं? आनंदच झाला बरं का. मी गवंडी काम करतो आणि गवंडी काम करत असता एवढ्या माझ्या कष्टाचं त्यांनी चीज केलं तसं आणि त्यांनी सुद्धा भरपूर कष्ट केलंय. त्यांच्या कष्टाचं त्यासनी म्हणजे फळ मिळालेलं आहे. माझ्या मुलीनं घरी राहून अभ्यास केला आणि तिला कोणत्याही कामात न गुंतवता तिला अभ्यासाला वेळ दिला आणि मला तिचा खूप अभिमान आहे. तिने घरी राहून ही गोष्ट काढली, क्लास न लावता. कोमल सध्या अराजपत्रित अधिकारी म्हणून काम करत आहेत. मुंबई येथे ते विक्री कर निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. खरं त्यांनी अराजपत्रित अधिकारीतून राजपत्रित अधिकारी अशी यश मिळवलेले आहे आणि मुलाखती दरम्यान त्यांनी कसं हे यश मिळवलेलं आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर त्यांना अजून यश मिळवायचं आहे, तर ते यश मिळवण्यासाठी त्यांना मानदेश भूषण YouTube चॅनल तर्फे मनापासून शुभेच्छा.